आणि विकेट किपरच्या हातामध्ये कंपल्सरी चेसिंग होणार नाही आणि मॅच पराभूत झाली. वेळोशी टीम ही मॅच जिंकली. काय कॅच पकडली आहे इथे आपण बघू शकतो. हा चेंडू आणि 4 धाब्यांची गरज आहे. इथे मेहनत करावी लागणार आहे कारण चेंडू फिरतोय, वेळही फिरते, मॅचही फिरते, परंतु मेहनतीची साथ ही कधीही सुटत नाही. जिद्दीने खेळणाऱ्यांपुढे प्रामुख्याने जर बघितलं तर कधी कधी पराभवाची छाया असेल, पराभव देखील टळू शकतो, पराभव देखील नतमस्तक होतो. म्हणून मित्रांनो, प्रामुख्याने जर बघितलं तर शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहा, शेवटच्या क्षणापर्यंत हार मानू नका. कारण जे हार मानतात ते कधी जिंकू शकत नाही, कधी विजेते ठरू शकत नाही, आणि जे विजेते जे असतात ते कधी हार मानत नाही. म्हणून हार न मानणं हाच खेळाचा नेहमी भाग असतो. क्रिकेटमध्ये जिद्द ही फार गरजेची आहे, फाईट करणं गरजेची आहे. स्लाइस केला आणि इथे कॅच उडाली आहे. क्या बात आहे, काय कॅच पकडली आहे इथे आपण बघू शकतो. चला, विकेट आलेली आहे आणि प्रशांत देशमुखला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. सुपर कॅच टेकन बाय दी पॉइंट फिल्डर अँड लुक ॲट द चेंजेस, ट्विस्ट अँड टर्न मॅच मध्ये येत असताना प्रशांत देशमुख बॅक टू द पॅव्हिलियन. मी सांगितलं होतं की जे हार मानत नाही ते कधीही पराभूत होत नाही आणि जे हार मानतात ते कधी विजयी होत नाही. आणि मला खऱ्या अर्थानं वाटतं की इथे मॅच बदलली आहे. देवेंद्र आलाय, प्रेशर वाढलंय आणि मॅच देखील वळली आहे. चेंडू वळला, मॅच बदलली. प्रशांत देशमुख खेळाडू कक्षाकडे वळला, मॅच फिरली. वेळशिखर मॅच मध्ये पुनरागमन करत असताना 5 मध्ये 4 ची गरज. आता फक्त निर्धाव चेंडू टाकायचे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रभू रामचंद्रांनी मला वाटतं संपूर्ण दक्षिण दिशा पार केली आणि श्रीलंकेमध्ये जाऊन विजय मिळवला. इथे हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये स्टंपवरनं जातोय. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट अँड टर्न. म्हणून तर मी म्हटलं होतं मॅच संपलेली नाही, मॅच गरम केली आहे. चार चेंडू 4 धावा. काय मॅच आहे. प्रेक्षक राजा खेळलाय अक्षरशः जागेवर. ऑन साइडला पूल केलाय, बघायचंय झेल होऊ शकतो का मॅच. आणि कॅच पकडलीये, मॅच वळलीये, मॅच बनलीये. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या मॅच साठी. ट्विस्ट अँड टर्न. देवेंद्र पाडेकर अर्ध्या वर्षात सोडली. आता त्यांचे बंधू शेखर पाडेकर आलेत, परंतु तुर्तास वेळशिखर जल्लोष करत असताना जबरदस्त कॅच पकडलीये मिड विकेट क्षेत्रामध्ये, डीप मध्ये, उंच उंच. आणि तिथे बघू शकतो काय कम्फर्टेबल कॅच. मॅच बनवलीये जबरदस्त. म्हणून तर म्हणतात क्रिकेट अनिश्चितीने भरलेला खेळ. हो, या ठिकाणी अंगाला ब्रश होतोय. एक तर मिळाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हा मध्ये इथे 1 धाव मिळाली आणि 1च धाव. अजूनही मॅच संपली नाहीये. काय बदल आहे. निसर्गाचा नियमच असतो बदल. 2 मध्ये 3 धावा. मॅच अंडर प्रेशर. हाय व्होल्टेज मॅच या ठिकाणी बघायला मिळते. व्हेंटिलेटरवर मॅच गेली आहे. व्हेंटिलेटरवर ज्यांना मला वाटतं हृदयाचा आजार असतील, आजारी माणसांनी तर बघूच नाही, परंतु ज्यांना स्वप्नामध्ये पण जर धक्के लागत असेल त्यांनी मॅच बघू नये. 2 मध्ये 3 धाव्यांची गरज. काय मॅच रंगली. मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवा. राम यांनी मॅच बनवली.
प्लेड ऑन विकेट किपरच्या पाठीमागे आणि इथे 22च्या स्वरूपात एक धाव मिळाली. क्या बात है. विकेट किपरच्या चुकीमुळे ही मॅच राम ने बनवलेली मॅच पुन्हा एकदा अवस्थेमध्ये पोहोचवली आहे. 1 मध्ये 2 धावा. बॅट्समनच्या बॅटला चेंडू लागत नाहीये आणि ही मॅच प्रेक्षक राजांना थांबून ठेवली. सगळ्यांना वाटतं की कोण जिंकेल, डेने जिंकेल की वेळोशी की डेने. मला वाटतं ही मॅच क्रिकेट जिंकेल. 1 मध्ये 2 धावांची गरज असताना आमचा विकी पण ही मॅच बघतोय. विकीने देखील अशा आदिवासी क्रिकेट भरपूर कव्हर केले असतील, परंतु अशी मॅच कव्हर केलेली नसेल. काय मॅच रंगली. 1 मध्ये 2, 6 मध्ये 4 होत्या, 1 मध्ये 2 आल्यात. 1 मध्ये 2 कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी करावं लागेल. हा शब्द फार महत्वाचा. 1 मध्ये 2 हो आणि विकेट किपरच्या हातामध्ये कंपल्सरी चेसिंग होणार नाही आणि मॅच पराभूत झाली. वेळोशी टीम ही मॅच जिंकली. वेळोशी टीम ही मॅच जिंकली. वेळोशी टीमकरांनी देणेकरांना त्यांच्या तोंडातील घास हिसकावून घेतला आणि याला म्हणतात क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. काय खतरनाक क्रिकेट. वेळोशीकरांचा जल्लोष सांगून जातोय. आज त्यांच्या डिसिप्लिनमुळे ते जिंकलेले आहेत आणि अति आत्मविश्वासामध्ये देणेकरांनी मॅच पराभूत केलेली आहे. प्रशांत देशमुख परतले आणि तिथून ती मॅच परतली. तिथून खऱ्या अर्थाने या मॅचचं वळण बदललं आणि जे शेवटपर्यंत हार मानत नाही ते कधी हारत नाही हे वाक्य पुन्हा सिद्ध झालं.